सांगायचं सर आता आभाळ आलंय आणि अर्ध्या घंट्यात पाऊस पडणार आहे, मग त्या नाल्याला पाणी येतं, मग विद्यार्थी काय करतात तिथं पूल नसल्यामुळं त्या पाण्यातून जातात. मग सर काय करायचे म्हणजे 3:30 वाजता त्यांना सोडून द्यायचे. म्हणजे सांगायचं झालं तर मला 8वी पासून अभ्यास आहे. पण हे करत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो, मग हे अभ्यास कधी झाला तर 1995ला काय झालं, वडिलांसोबत शेती करत असताना काय व्हायचं, कधी अवकाळी पाऊस यायचा, कधी पावसानं शेतकऱ्याचं नुकसान व्हायचं. मग त्यावेळेस अंदाज कोण देत होतं, तुम्ही बघा 1995ला आपल्या घरी टीव्ही होता. मग त्या टीव्ही मध्ये काय असायचं, बातम्या असायच्या. बातम्यामध्ये कोणत्या बातम्या असायच्या, एक मराठी बातम्या, हिंदी बातम्या आणि इंग्रजी बातम्या. मग त्या अंदाजामध्ये काय व्हायचं, आपल्या महाराष्ट्राचा देशाचा अंदाज द्यायचा. मग वडिलांसोबत काय करायचो, आपलं पीक काढायला म्हणून आम्ही बातम्या बघायचो. पण त्या बातम्यामध्ये कसा अंदाज राहायचा हिंदीमध्ये, महाराष्ट्र में छींटे गिरने की संभावना है, कई जगहों पे छींटे गिरेंगे आणि कई जगहों पे बारिश होगी. म्हणजे अंदाज कसा राहायचा, महाराष्ट्रात कुठेतरी थेंब पडतील आणि कुठेतरी पाऊस पडतोय. पण मी वडिलांना म्हणायचं, भाऊ आपल्या महाराष्ट्रामध्ये 42,260 गाव आहेत, मग हे पाऊस कुठं पडणार कसं पडणार हे सगळं खोटं आहे. मग नंतर काय करायचो, म्हणलं आम्ही दिल्लीच्या इंग्रजीच्या बातम्या ऐकायचो, डीडी न्यूज जायचो. मग डीडी न्यूज मध्ये अंदाज कसायचा, रेन एक्सपेक्टेड हेवी टू हेवी कोस्टल कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, राजस्थान, पंजाब, हरियाणा, गुजरात, केरळ, काश्मीर सगळ्या राज्याचा अंदाज द्यायचे. वडिलांना म्हणतो हे सगळं चुकतंय. मग त्याच्यानंतर काय केला, 1995 पासून स्वतः अभ्यास केला. मग 2001ला मी पाऊस सांगत होतो. पण काय झालं, 2001ला आपल्या शेतकऱ्याची इतकी वाईट परिस्थिती होती, आपल्याकडे कोणाला मोबाईल नव्हते, प्रसार माध्यम नव्हते. पण योगायोगानं 2004ला काय झालं, एक छोटा मोबाईल आला होता. मग मी काय करायचो, टेक्स्ट मेसेजद्वारे शेतकऱ्याला मेसेज करायचो. पण 2004ला अशी परिस्थिती होती, आपल्याकडे साधी सायकल घेण्याची ऐपत कोणाकडेच नव्हती. मग हे माझा मेसेज येत नव्हता. योगायोग वाढत गेले, म्हणजे युग चांगलं आलं, बीटी आलं, हे सगळं झाल्याच्या नंतर उत्पादनात वाढ झाली. आणि 2015-16ला हे अँड्रॉइड मोबाईल आला. अँड्रॉइड मोबाईल आल्याच्या नंतर सगळ्यात आनंद कोणाला झाला, तर सगळ्यात आनंद मला झाला. मग मी म्हटलं त्याच्यामध्ये काय झालं, त्याच्यामध्ये ट्विटर आलं, व्हॉट्सअप आलं, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आल्याच्या नंतर मी म्हटलं आता आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देण्याला आता खूप चान्स आलाय. मग मी काय केलं, आपल्या सगळ्या महाराष्ट्रातले 36 जिल्ह्याचे 36 ग्रुप तयार केले. त्याच्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा असे भाग केले. कशामुळं, जर पाऊस तेलंगणातून आला तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला अंदाज त्यांचं नुकसान व्हायचं. जर पाऊस कर्नाटक मधून आला तर दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज द्यायचा, तुमचं नुकसान व्हायचं. जर पाऊस गुजरात मधून आला, उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मेसेज द्यायचा, त्यांचं नुकसान व्हायचं. आणि जर पाऊस समजा मध्य प्रदेशकडून आला तर विदर्भातल्या शेतकऱ्याला मेसेज द्यायचा, त्यांचं नुकसान व्हायचं. असं करत करत 2016ला माझ्या मोबाईलमध्ये मी 1200 रुपये केले. मी काय करत असतो, आपल्या शेतकऱ्याचं 1 दिवसानं, 10 दिवसानं, 1 वर्षानं पाऊस पडणार आणि तुमचं नुकसान होणार आहे हे मला घरी बसल्या माहीत असतं. 2019ला तुमच्या सांगलीला पूर येणार होता, मला घरी बसल्या 15 दिवसांना माहीत होता. मी पण बऱ्याच जणांना मेसेज केले, पण तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो म्हणून तुमची हानी झाली. पण आता योगायोगाने तुम्हाला सांगतो, पण त्याच्यामध्ये काय झालं, शासनाने काय केलं की हे जे व्हॉट्सअप मधले मेसेज टाकायला त्याला परत बंदी घातली. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, पहिले काय व्हायचे, किती अनलिमिटेड मेसेज यायचे, फक्त मग 5च मेसेज यायचं. मग मी काय केलं, रात्रभर विचार केला, आपलं नुकसान होईल आता. मग मी पण त्यांच्यापेक्षा हुशार बोललो. मग मी काय करत असतो, माझा मेसेज जाण्यासाठी जवळपास 10 लाख लोकांना 3 मिनिटात पोहोचवण्यासाठी मी काय करतो, मी मेसेज टाईप करतो. टाईप केल्याच्या नंतर ते मेसेज कॉपी करतो, मोबाईलमध्ये काय करतो, नेट बंद करतो आणि प्रत्येक ग्रुपला पेस्ट करीत मला 1.5 तास लागतो. मग 1.5 तासामध्ये पेस्ट करतो, एकदा नेट उघडतो, नेट उघडल्याच्या नंतर 3 मिनिटात 10 लाख शेतकऱ्याच्या मोबाईलवर जातो. म्हणजे मी असं केलं. असो तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, भविष्यामध्ये तुम्ही बघा कोणतंही तंत्रज्ञान कालांतरानं बंद होतं. तुम्ही बघा सुरुवातीला काय आलं होतं तंत्रज्ञानामध्ये, रेडिओ आले होते, 10-15 वर्ष चाललं ते बंद पडलं. त्याच्यानंतर काय झालं, वायरलेस आलं, ते बंद पडलं. आता योगायोगानं हे इंटरनेट युग आहे. तर तुम्ही बघा काल परवाच्या युद्धामध्ये तुम्ही रील्स मध्ये बघितलं की ते म्हणतात की आम्ही इंटरनेटची लाईन कट करू. जर लाईन जर कट केली तर मग हे मोबाईल बंद पडल्याच्या नंतर तुम्हाला अंदाज कोण सांगेल. माझं म्हणणं आहे यापुढे तुम्हाला सांगतो, भविष्यामध्ये पाऊस कधीच कोणाला विचारू नका. म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो, मग हे पाऊस कोणाला विचारायचा, निसर्गातल्या एक प्रत्येक गोष्टी, प्राणी, पक्षी देखील पाऊस सांगतात. एक सगळ्यात सोपं सांगतो,
यापुढे पाऊस कसा ओळखायचा तर तुम्हाला आज योगायोगाने आज 2 एप्रिल आहे म्हणून तुम्हाला सांगतो आज या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी म्हणजे हे तुमच्या शिरोळ आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 4:30-5च्या नंतर किती 4:30-5च्या नंतर तुमच्या ह्या पट्ट्यामध्ये चांगल्या विजेच्या कडकडाचा पाऊस पडणार आहे इथं देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणखीन 4 तारखेपर्यंत तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असा थोडाफार प्रमाणात पाऊस राहणार काही ठिकाणी गारपीट होणार आहे पण त्याच्यानंतर 5 तारखेच्या नंतर उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. हे झाला फक्त तुम्हाला 4 दिवसाचा अंदाज. आता 2026ला पाऊस कसा पडणार 2026ला तुम्हाला एक सांगू देतो 2026ला पाऊस कमी पडणार आहे त्याच्यानंतर 27-28ला खूप पाऊस पडणार आहे परत 2029ला कमी पडणार आहे 30-31ला जास्त पडणार आहे 2032ला कमी पडणार आहे 33-34 खूप पडणार आहे 2035ला कमी पडणार आहे 36-37 जास्त पडणार आहे 2038ला कमी पडणार आहे 39-40 जास्त पडणार आहे 2041ला कमी पडणार आहे 42-43 जास्त पडणार आहे 44ला कमी पडणार आहे 45-46 जास्त पडणार आहे 47ला कमी पडणार आहे 48-49 जास्त पडणार आहे 50ला कमी पडणार आहे 100 पर्यंत सांगू का पण तुमच्या डोक्यावरच जाईल. म्हणजे तुम्हाला सांगू इतका अभ्यास केला की हे पाऊस कधी पडणार पण यापुढे एक लक्षात घ्या 2 वर्ष जास्त पडणार 1 वर्ष कमी पडणार हे लक्षात येतं. पण यापुढे तुम्हाला एक सांगतो पाऊस कधी कोणाला विचारत जाऊ नका. एक सगळ्यात सोपं गणित सांगतो आपलं पीक काढायला आलं की 3 दिवसांना पाऊस येणार हे वहीमध्ये लिहून ठेवायचं. एक सगळ्यात सोपं गणित सांगतो तुम्ही मूग पेरतात बघा मूग पेरल्याच्या नंतर त्या दिवशी मूग पेरलेली तारीख लिहून ठेवा. मूग पेरल्यापासून कंप्लीट 60 दिवसाला निघतो 61व्या दिवशी पाऊस पडणार आणि तुमचा मूग भिजणार. तुम्ही उडीद करतात उडीद कधी निघतो पेरल्यापासून उडीद 80 दिवसाला निघतो 82व्या दिवशी पाऊस येणार तुमचा उडीद भिजणार. तुम्ही कांदा करता तुम्ही कांदा केला काढला वरी ढिगलं मारून ठेवले अवकाळी पाऊस येणार तुमचा कांदा भिजणार. तुम्ही हळद करतात योगायोगाने इकडल्या पट्ट्यामध्ये हळद करतात तुम्ही हळद करतात उन्हाळ्यामध्ये करतात तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये इतक्या पाऊस येत नाही पण तुम्ही काय करतात हळद काढता शिजवल्याच्या नंतर वाळू घालता आणि निवांत रात्री त्याला घरी येता. पण हा निसर्ग इतका तुमच्या पाठीमागे लागलाय रात्री 2:10 कर्नाटक कडून विजेच्या कडकडाचा पाऊस येणार आणि ती तुमची हळद भिजणार. माझी सगळ्याला विनंती आहे यापुढे या निसर्गाला घाबरत जाऊ नका. पाऊस कधी येणार केव्हा येणार ते वेळोवेळी सांगत जाईल आणि भविष्यामध्ये माझ्या शेतकऱ्याच्या कष्टाचं नुकसान होऊ देणार नाही या कार्यक्रमाच्या वतीने शब्द देतो. यापुढं हे सांगत असताना एक सगळ्यात महत्त्वाचं सांगू इच्छितो पाऊस कसा ओळखायचा. तुम्हाला एक सांगू इच्छितो रामफळाचं झाड कोणाकडे आहे का आहे ना. तुम्ही बघा यावर्षी तुमच्या रामफळाच्या झाडाला खूप रामफळं लागले ते रामफळाचं झाड सुद्धा पाऊस सांगतात आतापर्यंत तुम्ही त्याच्याकडे निरीक्षण केलं नाही. ज्या वर्षी रामफळाच्या झाडाला खूप रामफळं लागले ते रामफळाचं झाड म्हणते शेतकऱ्यांनो यावर्षी पाऊस कमी पडणार आहे दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ते रामफळाचं झाड देतात. तुमच्या शेतामध्ये लिंबाचं झाड आहे लिंबाच्या झाडाला मेच्या महिन्यामध्ये खूप लिंबोळ्या लागल्या ते लिंबाचं झाड म्हणते शेतकऱ्यांनो यावर्षी पाऊस खूप पडणार आहे असा अंदाज ते लिंबाचं झाड देतात. बिब्याचं झाड माहिती आहे का तुम्हाला बिब्याचं झाड कधी वापरतात लहानपणी पोट दुखत असताना ते बिबा चोळत होते तर तुम्हाला आता माहिती आहे का नाही माहित असं सांगतो. बिब्याच्या झाडाला जर खूप फुलं लागले ना ते बिब्याचं झाड म्हणजे शेतकऱ्यांनो यावर्षी दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ते तुम्हाला बिब्याचं झाड देतात. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या 11 जून दुपारी 12 वाजता आकाशात वरती बघायचं 11 जूनला दुपारी 12 वाजता आकाशात वरती बघायचं सूर्याला कळ दिसलं निसर्गामध्ये शेतकऱ्यांना दुष्काळाचं संकट आहे असा अंदाज तुम्हाला 11 जूनला दुपारी 12 वाजता कळतो. त्याच्यानंतर आणखीन तुम्हाला एक सांगतो एक असं